नागपूरमध्ये आजही गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून रांगा गॅस एजन्सी बाहेर होमगार्ड जवान तैनात। व्यावसायिक सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल्सना मोठा फटका। हॉटेल चालकांवर चुलीवर शेगडीवर खाद्यपदार्थ बनवण्याची वेळ। नागपूरमध्ये पोह्यांच्या किमतीमध्ये 5 रुपयांनी वाढ। बुलढाण्यातल्या हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर। पोलिसांच्या कारवाईत 14 सिलेंडर जप्त। तहसीलदारांची बुलढाण्यातल्या हॉटेलमध्ये धाड। गॅस तुटवड्याचा कोल्हापुरी मिसळला फटका। हॉटेलच्या मेन्यूमधून अनेक पदार्थ गायब। मिसळ प्रेमींवर पोह्यांवर आता भूक भागवण्याची वेळ। रायगडच्या कलिंगड उत्पादकांना युद्धाचा फटका। निर्यात ठप्प झाल्यानं शेतकरी अडचणीत। स्थानिक बाजारात कलिंगडाला कवडी मोलभाव। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर उभा राहणार नाही। योगेंद्र पवारांची झी 24 तासला माहिती। बिनविरोध निवडणूक ही बारामतीकरांची इच्छा। योगेंद्र यांचं वक्तव्य। मुंबईच्या महापौर नीतू तावडेंच्या सुरक्षेत वाढ। महापौरांनी स्वतः दिलेल्या पत्रांत 6 सुरक्षारक्षकांची नियुक्ती। मुंबई महापालिकेत मात्र सुरक्षारक्षकांची कमतरता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड। छत्रपती संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार। सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। राज्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा। सकाळच्या सत्रात वाढत्या उन्हामुळे जिल्हा प्रशासनाचे निर्देश। आजपासून प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल। पारा 40शी पार झाल्यानं पाणीसाठ्यात लक्षणीय घट। राज्यातल्या धरणांमध्ये 60% पाणी। पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेनं धास्ती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात 46% साठा उपलब्ध। उकाड्यामुळे धरणातील पाणी पातळीत घट। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोल्हापूरमध्ये 100हून अधिक भाविकांना विषबाधा। आदमापूरमधल्या बाळूमामांच्या यात्रेत वाटलेल्या लस्सीतून विषबाधा। भाविकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू।